आपला आज जागतिक हात धुवा दिन. आता जागतिक हात धुवा दिन याबद्दल प्रात्यक्षिक करण्यापूर्वी याचं एक गाणं आहे. त्या गाण्याप्रमाणे आपण त्याची ऍक्शन करूया आणि नंतर तुम्हाला प्रत्यक्षात ते करून दाखवलं जाईल. सगळ्यांनी तयार आहे? माझ्याकडे लक्ष द्या. मी म्हणतो तसं ऍक्शन करायचे सगळ्यांनी. बघा, हा समोर घ्या. हा म्हणायचं माझ्या बरोबर ऍक्शन करायचं. हातात काय पैसा, हातात काय पैसा, बाळ धुतो अंगठा, बाळ धुतो अंगठा, बोटात काय अंगठी, बोटात काय अंगठी, एक घास चिवचा, एक घास खाऊचा, पाण्यात पोहतो मासा, पाण्यात पोहतो मासा, हातात घड्याळ, बाबाच्या हातात घड्याळ, आई मळते कणिक, आई मळते कणिक, दादा धुतो हात, दादा धुतो हात, झाले हात स्वच्छ, झाले हात स्वच्छ. आवडलं का? ग्रंथ आमच्या साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळीती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, ग्रंथ उजळीती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येतो क्रांती, ग्रंथ शिकवितो माणुसकी अन ग्रंथ शिकवितो शांती, ग्रंथ शिकवितो शांती. मी आज तुम्हाला स्वामीजींच्या जीवनातील एक प्रसंग सांगते. एकदा एका पत्रकाराने स्वामींना विचारले, तुमचे वय काय? तेव्हा स्वामीजी म्हणाले, माझे वय 1527 वर्ष. पत्रकाराने पुन्हा एकदा विचारले, स्वामीजी मी फक्त तुमचं वय विचारलं. स्वामीजी पुन्हा म्हणाले, हो माझं वय 1527 वर्ष. याची उघड करताना स्वामीजी म्हणाले की मी वाचलेल्या या 1527 पुस्तकांनी मला घडविलं, माझं व्यक्तिमत्व समृद्ध केलं. त्यांचं वय मी माझ्या वयातून वजा नाही करू शकत. म्हणजे पुस्तकांनी स्वामीजींना घडविलं, त्यांना माणूस म्हणून समृद्ध केलं, त्यांच्यावर त्यांच्या मनावर वाचनाने संस्कार केले. याच विषयावर बोलण्यासाठी मी आपल्या समोर उभे आहे. आज आहे 15 ऑक्टोबर, म्हणजेच सर्व भारतीय युवकांचे प्रेरणादायी आधारस्तंभ असणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर कलाम नेहमी म्हणायचे की एक चांगलं पुस्तक हे 100 मित्रांसारखे असते. यामुळे प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावीत आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा. भारताची युवा शक्ती विषयी बोलताना कलाम म्हणायचे, भारत देश जगातील सर्वात मोठा युवा शक्ती असलेला देश आहे. यात तरुणांनी एकत्र येऊन काम केल्यास भारत नक्की महासत्ता बनणार. त्यासाठी तरुणांना शालेय जीवनात वाचन करण्याचा छंद लागला पाहिजे. कारण वाचन केल्याने व्यक्तिमत्व विकास आणि समाजाबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. म्हणूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी देशाच्या प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. त्या दिवशी शाळा व कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याद्वारे लिखित अनेक पुस्तकांचे वाचन घेतले जाते.
शाळा महाविद्यालयात असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी हे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. इतरांवर आपल्या जीवनाचा प्रभाव टाकण्यासाठी अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होते. म्हणूनच शेवटी एवढे म्हणते की जिथे दिसते पुस्तक तिथे व्हावे नतमस्तक. जिथे दिसते पुस्तक तिथे व्हावे नतमस्तक. वाचनाने समृद्ध होते मती. म्हणूनच देशाच्या विकासाला मिळते गती. तसेच हात धुवायचे फायदे. आजार रोखतात. हात धुण्यानं फ्लू, अतिसार आणि अन्न विषबाधा यांसारख्या रोगांचा प्रसार कमी होतो. अन्न सुरक्षित ठेवणे. स्वयंपाकघरात काम करताना किंवा जेवण करण्यापूर्वी हात धुणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे अन्नात जंतू मिसळण्याचा धोका कमी होतो आणि अन्न विषबाधा टाळता येते. व हात न धुण्याचे परिणाम. रोगांचा प्रसार. हात न धुतल्यास जंतू आणि इतर अवांछित पदार्थ हातांवर राहतात, जे डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यावर शरीरात जातात आणि सर्दी, हिवताप किंवा श्वसनाचे आजार पसरवू शकतात. इतर धोके. काही वेळा साबण किंवा पाणी उपलब्ध नसताना राख किंवा वाळूने हात स्वच्छ करता येतात, परंतु ते पूर्णपणे प्रभावी नसतात आणि त्यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात. बैठे सावधान. स्त्रियांना आपल्याला जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन याबद्दल खूपच छान माहिती सांगितली. आता यानंतर आपण हात धुवा दिनचं प्रात्यक्षिक घेणार आहोत. मी सूचना सांगेन त्याप्रमाणे तुम्ही करत राहायचं. ठीक आहे. हात धुणार प्रात्यक्षिक करायचं सगळं. पहिल्यांदा दिसते का तिकडे सगळ्यांना? पहिल्यांदा एक साधं पाणी घेऊन साध्या पाण्यानं पहिला काय करायचं आहे? हात धुवायचा. हात कोण धुणार? ते तुझं एकटीच होती. कोण पाणी घालणार आहे त्यात? बघा. पहिला काय करायचं? हात धुयामध्ये पहिला साधं पाणी घेऊन पहिल्यांदा हात धुतो आपण. जरा घ्या. ठीक आहे. ठेवा ते बाजूला ठेवता का? पहिल्यांदा काय केलं बघा, साधं पाणी घेऊन हे साधं पाणी ह्याचे जे आता तुम्हाला हे साधं पाणी जे आहे एका ग्लासमध्ये घालतो बघा. लक्ष द्या. तिन्ही पाण्याचं तुम्ही काय करायचं आहे? निरीक्षण करायचं आहे. हा पहिल्यांदा साधं पाणी घेऊन पहिल्यांदा आपण हात धुतले तर साधं पाणी सुद्धा त्याचा एक कलर इथं बदललेला आहे, घाण दिसायला लागले. आता यानंतर साबण लावून हात धुतलं जाईल. दुसरं प्रात्यक्षिक आहे ते साबण लावून हात धुण्याचं दुसरं प्रात्यक्षिक होईल. पहिला हात ओला करून घ्या, साबण लावून घ्या. साबण लावून घ्या. तुला सांगतो तसं कर. पहिल्यांदा हातावर हात सोडायचं, त्यानंतर अंगठा, दोन्ही अंगठे तळव्यावर हे करा, नकास कावचू तळव्यावर घासला. आता नंतर उलट्या बाजूला घासा, ते हात घासा त्याच्यावर. त्यानंतर मनगटाला घासा, असं मनगटला घासा. आता काय करा, साबणाचे जे हात आहेत ते साबणाचे हात धुवून घ्या. झालं का? ओके. आता जे दुसरं आहे ते काय झालेलं आहे, साबणानं हात धुवून त्यात साबणाचं पाणी एका दुसऱ्या ग्लासमध्ये घेतोय. ग्लासच्या बाहेर गेलं पाणी.
दोन प्रकार झाले. आता शेवटचा एक तिसरा प्रकार आहे. आता तिसरा परत साध्या पाण्यानं. आता दोन प्रकार, पहिला साध्या पाण्यानं धुतलं, नंतर साबणानं धुतलं, आता परत साधा पाण्यानं आणि परत त्याचे हात धुवायचे. म्हणजे तुम्हाला तिन्ही ग्लास मधून फरक आहे ते सगळे जाणवेल. आता तिसरं परत साध्या पाण्यानं आणि हात धुवायचं. हा तिन्ही मध्ये फरक दिसतोय बघा. समोर जे मुलं आहे तिकडं, हा पहिला क्लास कसला रे? पहिल्यांदा साधं पाण्यानं हात धुतलं, पहिल्यांदा त्याचा हात घालचा. हॅलो, पहिल्यांदा त्याचा हात हाताला घाण असते, त्याच्या हात धुतलं तरी असं घाण होते. हॅलो, आता पहिला या पाण्यामध्ये घाण झालेली दिसते पहिल्या पाण्याला. त्यानंतर दुसरं जे आहे ते साबणानं स्वच्छ केलं आपण. साबणानं स्वच्छ केल्यानंतर तुम्ही म्हणाल फेस दिसतंय. फेसाबरोबरच याच्यामध्ये घाण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तिसरं जे आहे परत तुम्हाला तिसरं पाहायला मिळते ते स्वच्छ पाणी दिसायला लागलंय. का रे तिसरं स्वच्छ पाणी का दिसायला लागलंय हात धुवून सुद्धा? याचं कारण असं आहे की दोन वेळा आपण पहिला साध्या पाण्यानं आणि साबणानं तिचा हात धुतल्यामुळं तिच्या हातावरले जे मळ किंवा जे जंतू काय घाण असतील ते घाण काय झाले निघून गेलंय. त्यामुळे तिसऱ्या ह्याच्यामध्ये तर पाणी स्वच्छ दिसायला लागले. त्यामुळं सगळ्यात जास्तीत जास्त या मुलगीने सगळी माहिती सांगितली की हाताला जंतू चिकटलेले असतात. नख जर तुमची वाढलेली असतील त्या नखामध्ये सुद्धा घाण किंवा जंतू असते. तुम्ही जेवायला लागलात, काय झालं रे, जेवायला लागला की त्या अन्नाबरोबर ते अन्नामध्ये मिसळतं आणि अन्न पोटात गेले की आपल्याला पोटाचे आजार होतात. त्यामुळं वारंवार ज्यावेळी आपण वेळ मिळेल, शौचाला जाऊन आल्यानंतर किंवा लघवीला जरी जाऊन आल्यानंतर ज्या ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी काय करायचं, आपलं हात स्वच्छ करायचं. लक्षात आलं? घरी सुद्धा सूचना द्या. आई काय करते, लहान बाळाचे शी वगैरे हे केल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर किंवा आईला सांगायला लागत नाही, सतत ते हात धुत असते. त्यांची आपण काय करायचं त्यांना पण सगळ्यांना सूचना सांगायच्या आहेत. लक्षात आलं सगळ्यांना? सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अमृता विश्वास जाधव. मी इयत्ता 4थी अ तील विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला वाचन प्रेरणा दिनाबद्दल एक छोटीशी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी. दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 15 ऑक्टोबर हा दिवस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. भारतरत्न माजी राष्ट्रपती वैज्ञानिक डॉक्टर कलाम यांनी भारत देशासाठी केलेल्या अमूल्य कामगिरीबद्दल त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस सर्व विद्यापीठांमध्ये वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर कलामांनी नेहमी वाचनावर भर दिला. देशाला विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड असणे महत्त्वाचे आहे असे त्यांचे मत होते. ते युवा पिढीला नेहमी प्रेरित करत. काही ठिकाणी 15 ते 22 ऑक्टोबर या वेळेत वाचन प्रेरणा सप्ताह साजरा करण्यात येतो. या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणाऱ्या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना पुस्तक भेट देण्याचे आवाहन शिक्षकांच्या द्वारे केले जाते. वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यामागचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, अवांतर वाचनाची सवय लावणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. वाचनामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. धन्यवाद.